साहेब. अध्यक्ष महोदय, मी तासगाव आणि कवठेमंकाळ नगरपालिकेच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी उभा आहे. नगर विकास या पुरवणी मागणीची मागणी करत असताना आज शहर हे शहरासारखं असलं पाहिजे, मोठं खेडं नसलं पाहिजे, हे धोरण घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या नगर विकास विभागाअंतर्गत बाब क्रमांक 5 यामध्ये लक्षात घेता आपण तासगाव शहरासाठी नवा DPR प्लॅन हा मंजूर व्हावा, तयार करण्यात यावा, ही मागणी सर्वप्रथम मी अध्यक्ष महोदय करतोय. त्याचबरोबर बाब क्रमांक 106 पृष्ठ क्रमांक 65 यामध्ये तासगाव नगरपालिकेतून शहरातील सर्व भागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यास होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्या तात्काळ मंजूर व्हाव्यात. आणि त्याचबरोबर कवठेमंकाळ शहर खरं तर ग्रामपंचायत अलीकडच्याच काळामध्ये नगरपंचायत झालेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4, 10, 11, 14, 15 व 16 या प्रभागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही आहे. पाणी पुरवठ्याची नवीन स्कीम जी साधारण 60 कोटीची आम्ही मंजूर केलेली आहे ती सुद्धा तात्काळ लवकरात लवकर काम त्याचं पूर्ण व्हावं, ही विनंती मी नगरविकास विभागाकडे करतो. त्याचबरोबर तासगाव शहर हे तसं सांस्कृतिक शहर आहे आणि शहरामध्ये नाटकावरती प्रेम करणारी बरीच मंडळी आहेत. त्यामुळं एक नवं नाट्यगृह उभारावं ही अनेक वर्ष झालं मागणी शहरातून आहे. त्यामुळे पृष्ठ क्रमांक 72 बाब क्रमांक 114 या अंतर्गत शहरामध्ये आपण जो प्रस्ताव नगर विकास विभागाकडे दिलेला आहे तो नगर विकास विभागाकडून तात्काळ जेवढ्या किमतीचं आम्ही नाट्यगृह दिलेलं आहे ते नाट्यगृह लवकरात लवकर मंजूर व्हावं, ही विनंती अध्यक्ष महोदय मी करतोय. त्याचबरोबर बाब क्रमांक मागणी क्रमांक F5 यानुसार तासगाव नगरपालिका हद्दीत नगरपालिकेने बांधलेले इंदिरानगर घरकुल इथं अनेक घरांचे योग्य लाभार्थ्यांचे वाटप न झाल्याने काही पदाधिकारी यांनी अन्य लोकांना ताबा देण्याचा घडलेला प्रकार याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष याबाबत मी शासनाचं या संबंधित विषयाकडे लक्ष वेधतो अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर मागणीचा पृष्ठ क्रमांक 72 बाब क्रमांक 60 यानुसार दोन्ही शहरातील स्ट्रीट लाईट ह्या पूर्ण क्षमतेनं चालाव्यात या संदर्भामध्ये ज्या मागण्या आणि जे प्रस्ताव आम्ही या विभागाकडे दिलेले त्या विभागाने लवकरात लवकर मंजूर कराव्यात. त्याचबरोबर घनकचऱ्या संदर्भामध्ये पृष्ठ क्रमांक 66 बाब क्रमांक 106 एक गोष्ट दोन्ही शहरांमध्ये लक्षात येते अध्यक्ष महोदय की लेबर कमी असताना सुद्धा त्यांचा अटेंडन्स दाखवला जातोय. अनेक अडचणी येत आहेत. आज घरोघरी घनकचरा असेल किंवा गाड्या असतील या पोचत नाहीत. त्यामुळं नवीन गार्बेज ट्रक्स असतील किंवा मशिनरी असतील या आम्हाला दोन्ही शहरांसाठी मिळाव्यात, ही एक मागणी नगर विकास विभागाकडे मी करतोय. त्याचबरोबर बाब क्रमांक 106 या अंतर्गत तासगाव शहरात भुयारी गटार योजना राबवत शासनाने साधारण 75 कोटी रुपयांची योजना राबवली, पण अनेक ठिकाणी कामं अपूर्ण आहेत. 40% काम पूर्ण झालेलं असताना सुद्धा बिलं काढली गेलेली आहेत. या संदर्भामध्ये कारवाई नगर विकास विभागानं करावी. त्याचबरोबर कवठेमंकाळ शहराची व्याप्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळं आपण लवकरात लवकर जशी पाण्याची योजना मंजूर केली तशी ड्रेनेजची योजना सुद्धा लवकरात लवकर कवठेमंकाळ शहरासाठी मंजूर करावी, ही विनंती मी करतो. बाब क्रमांक 107 पृष्ठ क्रमांक 68 यानुसार दोन्ही शहरातील दिव्यांग व अपंगांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपासंदर्भामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. त्यामुळे वाटप योग्य पद्धतीनं योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचावं यासाठी नगर विकास विभागाने इंटरव्ह्यून करावं, ही विनंती मी करतोय. संरक्षक भिंतीसाठी पृष्ठ क्रमांक 72 बाब क्रमांक 114 यामध्ये कवठेमंकाळ शहरामध्ये साधारण शहरात लिंगायत समाजाची जी स्मशानभूमी आहे ती पसरलेली आहे. त्यांच्याकडून संरक्षण भिंतीसाठी मागणी होती, तर ती संरक्षक भिंत अधिकचा निधी देऊन मंजूर करावी, ही विनंती करतो. त्याचबरोबर तासगाव शहरामध्ये डवरी समाज असेल, बापूवाडी असेल किंवा इंदिरानगर झोपडपट्टी असेल इथं संरक्षक भिंत सुद्धा मंजूर व्हावी, ही विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो. त्याचबरोबर कुठल्याही शहराला चांगली बाजारपेठ आणि इमारत चांगली असावी, ही अनेक ठिकाणी मागणी असते. त्यानुसार पृष्ठ क्रमांक 72 बाब क्रमांक 60 यामध्ये तासगाव शहरात नगरपालिकेने बांधलेले सिद्धेश्वर मार्केट याची इमारत नवीन बांधण्यासाठी आम्हाला निधी चांगल्या प्रमाणात मिळावा, ही विनंती अध्यक्ष महोदय
मी आपल्याकडे करतो. आणि त्याचबरोबर कस्तुरबा हॉस्पिटल जे नगरपालिकेनं उभा केलेलं आहे, या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही स्टाफचा प्रस्ताव साधारण हेल्थ कमिशनरकडे आहे, त्यांच्याकडून लवकरात लवकर मंजुरी आम्हाला मिळावी. आणि त्याचबरोबर शहरातल्या हॉस्पिटल्समध्ये औषधांचा पुरवठा हा व्यवस्थित व्हावा, कुठेही तुटवडा जाणवू नये. कारण सांगली जिल्ह्यामध्ये साधारण सगळीकडेच औषधांचा तुटवडा हा फार मोठ्या प्रमाणात जाणवतोय. त्यामुळे आपण लवकरात लवकर आमची जी मागणी नगर विकास विभागाकडे आम्ही दिलेली आहे ती मागणी लवकरात लवकर मंजूर व्हावी एवढी विनंती मी नगर विकास विभागाकडे करतो. धन्यवाद. सन्माननीय हिरामन खेसकर साहेब, खोसकर साहेब. राजकुमार बडोले साहेब. आमच्या पक्षाचं दुसरा नाव 3 तासानंतर घेतल्याबद्दल माननीय अध्यक्ष महोदयांचं पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद देतो. 2025-26 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पाणी पुरवठा विभागाच्या पुरवणी मागण्यावर या ठिकाणी मी चर्चा करत आहे. या ठिकाणी माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी